गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सिद्धी पालशेतकर गाजूला. मी नाचणीच्या भाकरीवरचा पिझ्झा बनवला आहे. व्हेज आहे, प्युअर व्हेज पनीर टिक्का पिझ्झा बनवला आहे. तर तुम्ही नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी तो शूट करून टाकते. तर मी काल इंट्रो करायला विसरली, म्हणून आज मी ऑफिसमध्ये आल्यानंतर मी इंट्रो करते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि बाकी तुम्ही कसे आहात सगळे? मी खूप दिवसांनी, आय थिंक मी 2 वीक्स नंतर हा व्हिडिओ टाकणार आहे. तर आपली भेटच झाली नव्हती. तर तुम्ही बघा, तुम्हाला आवडला नक्कीच आवडेल, कारण की नाचणीच्या भाकरीवरचा होता. खूप हेल्दी आहे. हेल्दी इन द सेन्स पूर्ण 100% हेल्दी पण नाही बोलू शकत, पण जी मुलांना पिझ्झा खायचा असतो तो मैदा खरंच खूप वाईट आहे. हे मला आता लग्न आल्यावर कळतंय, कारण की खूप हानिकारक आहे मैदा ॲक्च्युअलीमध्ये. तर मी मोस्टली आता ट्राय करते की त्याचा सबस्टिट्यूट काहीतरी शोधायला, कारण की माझा धीर आहे तो तर फुल जिम फ्रीक आहे. साई पण हेल्दीच खात आलाय आधीपासून. तर त्यासाठी मी आता सबस्टिट्यूट शोधते मैद्याचं किंवा दुसरं काही जे आपल्या बॉडीसाठी हेल्दी म्हणजे चांगलं नाही आहे. तर तुम्ही हा पिझ्झा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल आणि सगळ्यांसोबत शेअर करा. बघा तुम्ही आता कसा झालाय. आधी आपण पनीर मॅरिनेट करून घेऊया. त्याच्यासाठी मी दही घेतलंय. दहीमध्ये आता थोडंसं मीठ टाकलंय. मसाला आपला हा घरी जो आपण लाल मसाला बनवतो तो वाला मसाला आहे. त्यामध्ये हळद थोडीशी, साईने माझ्यासाठी सिल्क पण आणली आहे, टाकते. आणि थोडी जिरा पावडर पण टाकायची. थोडी जिरा पावडर. साई बोलत होता की मी मॅरिनेट वगैरे करून ठेवतो, पण मला नाही माहिती त्याला हे जमलं असतं की नाही, कारण की खूप हे आहे. काय तुला अंदाज नसता आला. सगळा अंदाज मस्त टेक्स्चर येईपर्यंत त्याला बीट करायचं. टेक्स्चर पनीर शिमला मिर्च वगैरे सगळं धुवून घेते. मी पनीर मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवलंय, म्हणजे ते बाइंड होऊन जाईल. तोपर्यंत 10 मिनिटं फक्त मॅरिनेशन बस झालं, कारण की ऑलरेडी खूप उशीर झालाय. 11:15 वाजलेत. मी आता जस्ट ऑफिसवरून आली आहे. तर आता शिमला मिर्च आपण कट करून घेऊया. कांदा पण कट करूया. स्किल्स आम्ही किती दिवस व्हिडिओ शूट नाही केला. किती दिवसांनी आमचा युट्यूब ब्लॉग येतोय. तर नक्की. सो आता ऑडियन्सला वाटेल की कंटेंट साठी आपण पिझ्झा बनवतोय. हे खरं आहे की खोटं आहे? नाही, कंटेंट साठी नाहीये. ऍक्च्युली आज मंगळवार आहे आणि मला सकाळची तीच भाजी खायला खूप कंटाळा येतो. तर मी ह्या लोकांना, मी सनीला पण फोन करून विचारलं की तू खाणार का? तर तो बोलला हो मी खाईल पिझ्झा. आणि साईला पण विचारलं, तर मग मी बोलली चल सगळे 3 लोक पण खाणार आहोत. तर मग मी बोलली बनवते. साईला विचारलं की? साईला त्या दिवशी मी बनवून दिला होता मम्मीकडे. मला दोन्ही बॅलन्स करावं लागतं. भावाला जर इथे बनवलं तर मला माझ्या भावाची आठवण येते, तिथे गेली तर मला माझ्या नवऱ्याची आठवण येते. ही पिझ्झा टॉपिंगचं हे आहे काय, कोणतं डॉक्टर ओटतेकरचं आहे ते. सॉस घेते. त्याच्यामध्ये आपलं किसानचा टोमॅटो केचप,
बहुत ज्यादा नहीं होगी? नहीं, अपने को पूरा नीचे का ये करने का बेस को पूरा, फिर उसमें मेयोनीज, हे स्नॅक आहे स्नॅपिंगचं पेरी पेरी मसाला, ह्याचा खूप भारी आहे. माझे एक बॉटल्स खूप संपलेत आता. मी वाटतं इथे लग्न झाल्यापासून माझी 3rd बॉटल आहे. माय गॉड, ओव्हर ऍक्टिंग कर. आफ्टर 200 years. आता हे स्नॅपिंगचा पेरी पेरी मसाला आहे तो पण टाकते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. भारी लग रहा है. आहे ते आता चांगलं, त्याला दही पूर्ण घट्ट झालंय. आता ह्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकते आणि बटर टाकते. बटर नाही आणला ना बटर आहे काय? अमूल बटर. हे असं कोणतं बटर आहे? महागातलं आहे. बटर आहे मस्त आहे. मी हे फर्स्ट टाइम बघते असं पूर्ण. हे पॅन मध्ये आपण बटर टाकूया आणि त्याच्यामध्ये थोडा तेल पण टाकायचं. बटर जळायला नाही पाहिजे. ऐसा भी होता है क्या? चलिए गाइस, शूट करने की बात नहीं है बट बहुत मजा है आता आपण देखने के लिए प्रोसेस. पनीर टाकून घेऊया. गॅस स्लो ठेवूया. मी बटर आणि तेलमध्ये टाकून चांगलं मी थोडंसं शिजवून घेते. शिजवून म्हणजे पनीरला काही शिजवायला जास्त वेळ नाही लागत, पण ते आपलं जे मॅरिनेशन केलं आहे ते चांगलं सुकलं पाहिजे. मीडियम गॅसवर ठेवायचं आहे. जास्त वेळ पनीर आपल्याला कडक पण नाही करायचं आहे, कारण की पनीर कडक झाला तर चांगला नाही लागत. सॉफ्टच राहायला पाहिजे. और वो सरप्राइज ये है, मी म्हणजे मी नाही, माझी मेड आहे ती भाकरी आणि चपातीसाठी मी ठेवली, कारण की मी पूर्ण जेवण मी बनवते. पण मला भाकरी आणि चपातीसाठी वेळ मिळत नाही, तर सकाळी चपात्या ती बनवून जाते आणि रात्री ती भाकरी बनवते. तर तिने माझ्यासाठी तिला सांगितलं होतं, म्हणजे आम्हाला फोन करून सांगितलं होतं, तर नाचणीच्या भाकऱ्या बनवल्यात. तर माझा पिझ्झा आहे तो नाचणीच्या भाकरीवर असणार आहे. तर तुम्हाला दाखवते. खूप हेल्दी आहे आणि खूप म्हणजे क्रिस्पी होतं ते. तर बेस आपलं मैद्यामुळे मला पण, मी जेव्हापासून गाजुल्यांच्या घरात आली आहे तेव्हापासून मला मैदा मी खूप अवॉइड करायला लागली आहे, कारण मी आधी खूप मैदा खायची. आता मला स्वतःला पाव वगैरे हा प्रकार आवडत नाही. तर बघूया. पप्पांच्या 10 शिव्या खाल्ल्यानंतर, मम्मीचं ऐकल्यावर, नवऱ्याचं ऐकल्यावर मैदा आवडत नाही आता. पनीर खूप जास्त सॉफ्ट आहे. मलाही पनीर तर फुल मेल्ट होतोय तो. अच्छी बात है कि बुरी बात है? अच्छी बात है, पर तुझे उसको कट नहीं करना चाहिए था. कट किया है ना तो अभी उसका चूरा हो रहा है. तो कैसे पीस में अगर स्लाइस में रखती ना तो फिर उसको मैरिनेशन करके, जैसे अपन मच्छी कैसे, मैं कभी कुछ सही चीज कर सकता हूँ क्या? नहीं, बट जो तूने किया उसके थैंक यू. इतना सब इंग्रेडिएंट्स लाने के लिए. बनाया भी काटा में, सॉरी काटा इसमें. ये और एक पैन लगा दिया हम लोगों ने. इस पे पिज्जा बनेगा ना इस पे. आता ही भाकरी आहे नाचणीची, त्याला आधी आपण बटर लावून घेऊया आणि एक साइड चांगली कडक झाली पाहिजे. ये पूरा हेल्दी नहीं है गाइस, क्योंकि इसमें अपन बटर भी यूज कर रहे हैं. बटर हेल्दी है. बटर मतलब बोन के लिए अच्छा रहता है बटर. ज्यादा भी नहीं. कैन ईट बटर. ज्यादा भी नहीं. हाँ, तो अपन ज्यादा किधर खा रहे हैं, अपन रोज थोड़ी बटर खाते. कभी कभार तो चल जाता है, पर मैदा बहुत बुरी सही है. तू सही है. अगर इसमें आपको मतलब ह्याच्यामध्ये जे ऑइल आणि आपण बटर टाकलं आहे ते जर तुम्हाला जास्त वाटत असेल
तेच तुम्ही परत भाकरीला यूज करू शकता, म्हणजे त्याची चव चांगलीच येणार आहे. ते कसा जरा दाखव थोडासा करून. थोडंसं त्यात काही करायचं काही नाही आहे, कसं घ्यायचं आहे आणि असं टाकायचं. तेच तुम्ही परत यूज करू शकता. ते काय भाकरीला ते उलट मॅरिनेशनची चव त्याला येणार आहे. एक्झॅक्टली. भाकरी एक साईडून एकदम इथे दाखव, भाकरी एक साईडून एकदम मस्त कडक करून घ्यायची आहे. बेस शुड बी ऑलवेज क्रिस्पी. काय हे एकदम बारीक गॅसवर ठेवायचं, कारण आपल्याला सगळं टाकेपर्यंत खूप वेळ लागणार आहे. मॅरिनेशन मध्ये जे आपण काय बोलतात सॉस रेडी केलाय तो पूर्ण चांगला स्प्रेड करून घ्यायचा आहे. आणि मला एक्स्ट्रा चीज लागतं, तर मी त्याच्यामध्ये आता स्लाइस पण टाकणार आहे चीजचा खाली बेसला. तोपर्यंत आपलं पनीर बघून घेऊया. पनीर पण चांगलं मॅरिनेशन झालेलं आहे. गॅस बंद करून घेते ना, तर पनीर कडक होऊन जाईल. 9:15 मध्ये झालं का? लवकर झालं. लवकर खाऊन चीज स्लाइस खाली पण टाकते, कारण की मला थोडं चीजी असं आवडतं. हेल्दी चीज अच्छा है. चीज यू कैन ईट, बट कभी कभी सभी अच्छा है. हाँ, तो कभी कभी खा सकते हैं ना, तो थोड़ी रोज खा रहे हैं. ठीक है, अपन खाते पीते करके यही अपने लिए हेल्दी है. ये चीज टाकून घेतलेला आहे स्लाइस. मतलब तुमको अगर ज्यादा हेल्दी चाहिए तो चीज मत डालो. चीज के सिवा और बटर पिझ्झा डाल. होऊ नाही सकता. हे जे कांदा होता ते स्प्रेड करून घ्यायचंय. ये आना हो गया. पनीर आता सगळीकडे इक्वल स्प्रेड करून घ्यायचंय. आणि त्याचं थोडंसं ऑइल ना, थोडंसं मसाला ह्याच्यामध्ये हे करायचं आहे. आता आपण येलो शिमला मिर्च. ये दूसरा भी तुम लोग को वेजेस चाहिए तो डाल सकते हैं जो मी पसंद. कॉर्न पण टाकते, बॉइल्ड कॉर्न, पण मिळाला नाही कारण की मी खूप लेट सांगितलं ह्याला, तर बॉइल्ड कॉर्न नाही मिळालं आम्हाला. तुला जास्त नाही आवडत की टाकू? चालेल, थोडा टाक, मेरे को नहीं पसंद. हां, तर हे टाकलेलं आहे. आता त्याच्यावरती थोडा पेरी पेरी मसाला, थोडा आम्हाला स्पायसी आवडतं. मिक्स आहे, मी तर मोस्टली सगळं ह्याच कंपनीचे मिक्स वापरते. ते पण थोडंसं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. गाइस, और चीज किसून घ्यायचं आहे. हेल्दी पिज्जा. हेल्दी के नाम पे मतलब अपन ने सिर्फ एक मैदा कम किया और कुछ नहीं. ठीक है, मतलब इनकेस अगर ज्यादा हेल्दी खाना है तो. पर ये जो अपन ने बनाया है वो जिम फ्रीक लोग भी खा सकते हैं. पनीर है, उसमें वेजीज है, भाकरी है, वो भी नाचणीची भाकरी आहे ती, तर काय एवढं वाईट नाही. ते लोक चीज पण खातातच, तर मग काय वाईट नाही. तर आपण हे बघूया काढून. चीज मेल्ट झालेला आहे आणि भाकरी पण मस्त कडक झालेली आहे. साई घे बघ, खाऊन बघ, तुला कसं भेटतं ना. वाटतं.
थांब 1 मिनिट, आम्ही लाईट लावते. मी खाऊन बघते. नेक्स्ट लेवल, खूप भारी झालंय. वेगळा फ्लेवर येतोय. ऍक्च्युली ती नाचणीची भाकरी आहे ना, मी कधी नाचणीच्या भाकरीवर बनवला नाहीये, पण त्या नाचणीच्या भाकरीचा बोलतात ना एवढा भारी फ्लेवर येतो ना. मी नाचणीची भाकरी खात पण नाही, पण ह्या पिझ्झावर खूप भारी लागतं. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. बेस्ट. आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा, जर तुम्ही बनवली माझी रेसिपी बघून तर तुम्ही परत यूट्यूब माझ्या चॅनलवर या, कॉमेंट्समध्ये लिहा की तुम्हाला कशी वाटली. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. खूप दिवसांनी येतो हा व्हिडिओ, तर नक्की बघा. आणि हा खूप खूप शेअर करा हा व्हिडिओ, सगळ्यांना खूप आवडेल. मी माझं सिक्रेट शेअर केलं तुमच्यासोबत.